नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप दिवसापासून मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते, पण आज फायनली एक व्हिडिओ अपलोड करत आहे आणि ते ही एकदम जबरदस्त अशी रेसिपी आहे। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला मूग डाळ भिजत घालायची आहे। 2 तास भिजत घातली तरी काहीच हरकत नाही। तर मूग डाळ छान भिजली आहे, त्याच्यानंतर 2 ते 3 वेळेस आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून घेऊन, बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे, फक्त 1 ते 2 चमचे तुम्ही टाकू शकता आणि मिक्सरला अशा प्रकारे बारीक पेस्ट आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या ताटात आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे गरम मसाला, लाल तिखट, तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी मिक्सरला लावून हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर जिरे सुद्धा मी अर्धा चमचा टाकलेले आहेत आणि इथे जे आहे ते मी टाकलेलं आहे लसूण आणि जे कोथिंबीरचे देठ असतात ना, ते देठ आणि आपल्याला ते मिक्सरला लावून घ्यायचे आहेत, ते मी इथे टाकून घेतलेलं आहे। आता टाकायचं आहे 1 चमचा तूप आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। ते चवीप्रमाणे मीठ सुद्धा टाकलेलं आहे मी, नंतर म्हणजे टाकायची झंझट नाही। आता हे सगळं जे आहे आपल्याला ह्या मूग डाळीच्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे छान मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि पाण्याचा अजिबात आपल्याला इथे यूज करायचा नाही आहे। जेवढे मॉइश्चर ह्या मूग डाळीचं आहे तेवढ्यामध्ये छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। एवढ्यामध्ये छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पीठ टाका आणि छान असा घट्ट असा गोळा तयार करून घ्या। तर पाहू शकताय मी इथे घट्ट असा गोळा तयार करून घेते आहे। तर थोडं थोडं पीठ टाका, म्हणजे जास्त पीठ होईल आणि मग ते खूपच घट्ट होऊन जाईल, पाणी टाकावं लागेल। याच्यासाठी थोडं थोडं पीठ टाका आणि घट्टसर मळण्याचा प्रयत्न करा। तर इथे मी घट्ट अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला घट्टच मळायचं आहे, पातळ नका मळू। तर इथे मी पीठ छान असं मळून त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर चपात्याचं पीठ कसं करतो त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं घट्ट बनवायचं आहे आणि आपल्याला हा आता गोळा 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचा आहे, म्हणजे छान भिजेल। तर 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत, गोळा छान भिजलेला आहे। तरी एक अशा प्रकारे एक हात लावून घेणार आहे मी, मळून एकजीव त्याचा करून घेणार आहे। आता आपल्याला त्याच्यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे, हातावर गोल असं त्याला सर्कल करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी छोटा काढून घेतलेला आहे। सर्कल करून आपल्याला कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला किती मोठी पाहिजे त्याच्यानुसार कमी म्हणजे पातळ वगैरे करू शकता। तर अशा प्रकारे नॉर्मल एक छोटी चपाती मी लाटून घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण या म्हणजे रेसिपीमध्ये आपल्याला तुपाचा यूज करायचा आहे। तर आता इथे मी तूप लावून घेते आहे। तर बट्टीमध्ये तूपच महत्त्वाचं असतं, त्याच्याने खूप चव वाढते ह्या बट्टीची। तर बट्टी बनवतो आहे आपण राजस्थान स्टाईल, जे राजस्थान स्टाईल मसाला बट्टी असते ना, ती बट्टी। तर इथे मी आता तूप लावून वरून कोरडं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, त्याच्यानंतर अशा प्रकारे मुडदवलेलं आहे। वरून सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे आणि कोरडं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि आपल्याला अजून एक अशा प्रकारे मुडदवायचं आहे किंवा त्याला एक शेप तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हलकं लाटणं अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे अजून एक रोल तयार करून घ्यायचा आहे तूप लावून। याच्याने खूप छान लेअर्स सुटतात बट्टीला आणि एकदम कुरकुरीत बट्टी होते आणि मला तर ही बट्टी खूप आवडली। तर अशा प्रकारे आता मी फिरवून एक छान शेप तयार करून घेणार आहे। तर पाहू शकताय मस्त असा शेप तयार झालेला आहे। आता तुम्ही ही बट्टी जर चाकूने कट केला तर ती अजिबात कट होत नाही किंवा कट झाली तर एकीकडून चिकटून जाते, म्हणून काय केलेलं आहे मी इथे दोऱ्याने कट करून घेते। आरामात कट होतो आणि शेप आपला बिलकुल बिघडणार नाही, जशाच तसा राहतो। तर पाहू शकताय आता हे साईडचं जे आहे तर चिकटून घेऊयात आपण आणि एक छान असा गोल आकार देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। जे खालचा भाग आहे आता आपल्याला हा एकमेकांना जोडून टाकायचा आहे अशा प्रकारे, म्हणजे बट्टीचा जो आकार आहे तो असा एकदम सर्कलमध्ये तयार होईल, म्हणून मी अशा प्रकारे एक शेप दिलेला आहे। तुम्हाला जर खालचा नाही जोडायचा, असंच ठेवायचा आहे तर तुम्ही तसं सुद्धा ठेवू शकता। तर अशाच प्रकारे एक मी शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरा सुद्धा मी असंच करून घेणार आहे आणि राहिलेले सुद्धा मी अशाच प्रकारे बट्टी तयार करून घेणार आहे। थोडा वेळ जातो पण खूप मस्त लागते टेस्टला, नक्की ट्राय करा जर तुम्ही अशा प्रकारे कधी बट्टी बनवली नसेल। आणि आपल्याला जास्त तेलामध्ये वगैरे काही बनवायचे नाही आहे, तेलात यूजच करायचं नाही आपल्याला तेलाचा, पूर्ण व्हिडिओमध्ये तुपाचाच यूज केलेला आहे मी आणि मुलांसाठी खूप हेल्दी आहे, मुलांना तुम्ही स्कूलला सुद्धा देऊ शकता। तर इतकी मस्त ही बट्टी तर भरपूर साऱ्या बनवलेल्या आहेत मी, पाहू शकताय। तर काहीच वेळ लागलेला नाही आहे, 10 ते 15 मिनिटांमध्ये मी ह्या बट्ट्या तयार केलेल्या आहेत। त्याच्यानंतर अप्पे पात्र घेतलेलं आहे, अप्पे पात्रामध्ये मी सगळीकडे तूप टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला एक एक बट्टी एका अशा होलमध्ये ठेवून घ्यायची आहे
आणि छान भाजून घ्यायची आहे। अगोदर सगळा बट्टा मी ठेवणार आहे। गॅसची जे स्पीड आहे ते फास्ट नका करू, नाहीतर जे बट्टी आहे बाहेरून छान भाजेल पण आतून कच्ची राहील। म्हणून आपल्याला पूर्ण वेळ जोपर्यंत बट्टी भाजत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला पूर्ण ही बट्टी भाजून घ्यायची आहे। तर इथे गॅसची फ्लेम स्लोच आहे आणि अशा प्रकारे सगळीकडे बट्टा ठेवून घेतलेले आहेत। आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि 4 ते 5 मिनिटं छान अशा बट्टीला भाजून घेऊयात खालून। आणि खालून छान भाजल्यानंतर झाकण काढायचं आहे आपल्याला आणि दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे। पाहू शकताय खालच्या साईडने छान भाजली आहे। आता दुसऱ्या साईडने पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा मी बट्टी कुरकुरीत अशी भाजून घेणार आहे। सगळीकडूनच आपल्याला भाजायची आहे, अशी आपल्याला अलटून पलटून त्याच्या जे साईडने आहे तसं सगळीकडे आपल्याला पलटून बट्टी भाजायची आहे। तर मस्त अशी बट्टी भाजली आहे। आता मी साईडला काढून घेते आणि जे राहिलेले आहेत त्यासुद्धा मी अशाच प्रकारे भाजून घेणार आहे। तर मस्त आपल्या बट्ट्या रेडी झालेल्या आहेत, भरपूर साऱ्या बनवलेल्या आहेत। त्याच्यासोबत मी डाळचं वरणसुद्धा बनवलेलं आहे, वरणसोबत खूप छान लागतात। तर ही बट्टी ना माझ्या मुलांना तर खूप आवडली, तुम्हीसुद्धा ट्राय करा, तुमच्या मुलांसाठी एकदम कुरकुरीत होते आणि आतपर्यंत भाजल्या जाते। तर अशा प्रकारे बट्ट्या तयार आहेत अगदी थोड्या वेळामध्ये। तर इथे तुपात सुद्धा मी डिप करून दाखवलेलं आहे तुम्हाला आणि किती लेअर सुटले त्या बट्टीला पाहू शकताय तुम्ही। बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशी ही बट्टी, भरपूर सारी लेअरची, नक्की ट्राय करा। आणि वरून तूपसुद्धा टाकलेलं आहे मी, तुपाशिवाय बट्टी ही होऊच शकत नाही मला वाटतं, कारण तूप असेल ना बट्टीचा चव अजून जास्त वाढते। तर नक्की ट्राय करा। कोणी नवीन असेल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझ्या ही जी बट्टीची रेसिपी जर ट्राय केली असेल, कशी झाली त्याचे रिव्ह्यू माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका। नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।